सर्वांना नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? तर आजचा व्हिडिओ अगदीच खास होणार आहे. ज्यांना ज्यांना पशुपक्षी आवडतात आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अगदीच स्पेशल असणार आहे. आत्ता तुम्ही आमच्या घराचा जो भाग बघत आहात तो भाग आहे आमच्या घराचं खालचं छत म्हणजेच पोर्च. आणि इथं बघा तुम्हाला हे जे दिसतंय ना ते छताला असं माती लावल्यासारखं काहीतरी दिसतंय. कल्पना करा बरं ते काय असेल. तर मी सांगते तुम्हाला, ते आहे चिमण्यांचं घरटं. बघा, चिमण्यांनी छताला कसं इथं घरटं बांधलेलं आहे. आपण तर म्हणतो की काड्या, गवत, छोटी छोटी काटक्या यांच्यापासून चिमण्या घरटी बांधतात. पण इथं ना या चिमण्यांनी मात्र घरटं मातीपासून छताला बांधलेलं आहे. आणि ह्या चिमण्या बघा, ह्या चिमण्या दिसतात ना, ह्या काळपट कलरच्या 3-4 चिमण्या, यांचं हे घरटं आहे. आणि बरीच वर्ष झाली म्हणूया यांचं घरटं हे आमच्या छताला असं तयार केलेलं आहे. आणि हे घरटं या चिमण्या कशा तयार करतात तर ना, त्यांच्या छोट्या छोट्या चोचीतून त्या माती घेऊन येतात. आणि ही माती ना तिथं त्या छताच्या त्या कोपऱ्यामध्ये थोडी 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 आणून अशी चिकटवतात म्हणूया आपण. आणि त्याच्या आतमध्ये एक असं मोठं पोकळ होल तयार करतात आणि त्यामध्ये ह्या चिमण्या मजेत राहतात. आता इथं बघा ना कशा निवांत ह्या चिमण्या बसलेल्या आहेत खिडकीच्या छतावरती. आणि इथं बघा, आता मी घराच्या वरच्या पोर्चमध्ये गेलेली आहे. तर इथं ना ही एक चिमणी बघा इथं आलेली आहे. चिमण्या ना त्यांना जिथं सुरक्षित वाटतं ना तिथं येतात. कारण मी बरीच वर्ष झालं चिमण्यांचं, पशुपक्ष्यांचं निरीक्षण करते. आणि त्यांना असं जरा सेफली वातावरण वाटलं तर त्या तिथं बराच वेळ थांबतात. आणि अशीच एक चिमणी ना बघा, ही किती किती सुंदर चिमणी आहे. ही चिमणी आमच्या घराच्या वरच्या पोर्चमध्ये अशी बसलेली होती. मग मी म्हटलं थोडंसं आपण तिचं शूटिंग करू, तिच्याजवळ जाऊ आणि तिच्याशी अगदी ना आपण आपुलकीच्या वातावरणात प्रेमानं तिच्याशी वागू. मला सांगायला तुम्हाला खूप आनंद होतोय, कारण चिमण्या, त्याचबरोबर कुत्रा, कुठलाही कुत्रा असू द्या, मांजर असू द्या, हे याच्याशी ना मी प्रेमानं वागते. त्यामुळं ना त्यांचं माझं जे नातं आहे ना ते खूप जवळीकतेचं तयार होतं. आणि ही चिमणी बघा बराच वेळ पोर्चमध्ये अशी बसलेली होती आणि बाहेरचं वातावरण बिनधास्तपणे ती बघत होती. मी तिचं शूटिंग करत होते पण ती काही मला प्रतिकार करत नव्हती. मग मी तिचं जवळ जाऊन निरीक्षण केलं, तिच्याशी मी बोलले आणि तीही त्याच प्रकारे मलाही प्रतिसाद देत होती. माझ्याकडे बघायची, बाहेर बघायची, बाहेरचं निरीक्षण करायची. अरे कशा उडणार आहेस तू? मग फक्त तिच्याशी ना बघण्यात मला काही इतकी मजा येईना म्हणून मी तिच्या अजून जरा जवळ गेले. तिला थोडंसं हात लावायचा प्रयत्न केला. पण तरीही ती काही त्या जाग्यावरून अशी जास्त म्हणजे दूर गेली नाही किंवा माझ्यापासून दूर जायला बघत नव्हती. मग मी ना असं अगदी हळूवार, अगदी म्हणजे अगदी हळूवार तिच्या ना असं पंखावरून अलगद अलगद हात फिरवत होते. मी जशी तिच्या पंखावरून अलगद अलगद अशी हात फिरवायची ना तिलाही खूप छान वाटायचं. मग मी असंच अगदी अलगद तिला इजा न पोचवता अशा प्रकारे तिला धरलं. मग तिच्या लक्षात आलं की मी तिला काय केलेलं आहे, धरलेलं आहे. मग ती विचार करू लागली की इथं जास्त वेळ थांबायचं का आपण इथनं
उडून जावं बरं. मग मी तिच्याशी ना हळूहळू हळूहळू खूप प्रेमानं बोलत होते आणि तिला मी सोडणार होते, पण तिला खात्री होती त्या चिमणीला की ही मला काही करणार नाही. मग मी जरा माझा अंगठा पण तिच्या अंगावरून काढून बघितला आणि म्हटलं की हिला जास्त वेळ आपण घ्यायला नको, हिला आपण काय करूया, हळूहळू हळू अशीच माया करत इथं थोडा वेळ थांबवून घेऊ, मग बघू तिचा काय प्रतिसाद येतो. आणि हे बघा चिमणी किती शांतपणे मी हातात घेतली तरी तिची काही धडपड झाली नाही. मी तिला इथं सोडलं तरीही तिची काही धडपड नव्हती. फक्त ती विचार करत होती की आपण इथं किती वेळ थांबायचं आहे. मग मी तिच्या बघा असं पंखावरून हात फिरवला, त्याचबरोबर तिला मायेनं असं कुरवाळलं, जवळ घेतलं, तिच्याशी ना मस्त मस्त अशा गप्पा मारल्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण खरं सांगते ना, तिच्याशी गप्पा मारताना मला इतका आनंद होत होता, इतका आनंद होत होता की मी ती शब्दात तुम्हाला सांगू शकणार नाही. आता बघा इथं किती म्हणजे ती चिमणी अशी शांतपणे मलाही प्रतिसाद देत होती. तिलाही वाटत होतं की आपलं कोणीतरी जवळ आहे, आपल्या पंखावरून इतकं असं हात फिरवायला लागले, आपल्या शेपटीवरून हात फिरवायला लागलेला आहे आणि ही व्यक्ती मला काही करणार नाही याची तिला नक्की म्हणजे नक्कीच खात्री झालेली होती. मी बराच वेळ, मला जवळजवळ वाटते एक किमान मग सांगते मी मिनिमम 1 तासभर तरी मी तिच्याशी ना अशी वागत होते आणि तीही माझ्याशी खूप छान अशी वागत होती ती चिमणी. मग मी असं तिला हातावर घेतलं, माझ्या हाताच्या बोटांनी ना तिला बाहेरचा परिसर असा फिरवून वगैरे मी तिला दाखवायला लागले. तिला पण छान वाटत होतं, कारण तिच्या चेहऱ्यावर ते मला दिसत होतं. मला पण ह्या चिमणीला नाही तर जास्त म्हणजे मला जेवढा वेळ पाहिजे तेवढा वेळ ठेवून घेणार होते आणि कसं आहे की त्याच्यानंतर मला वाटत होतं की ती मोकळ्या वातावरणात अशी झाडावरून वगैरे उडली पाहिजे. आणि तुला आणि सोडायचं आहे ना, थांब मी सोडते तुला. इकडं बघ ना, इकडं बघ, इकडं बघ, बघ बघ बघ, आपण तुला सोडूया. तिची जास्त पण आपण इथं म्हणजे आपल्याजवळ हे करायला नको, म्हणजे एका ठिकाणी तिला असं बांधून घातल्यासारखं व्हायला नको. मस्त मोकळ्या वातावरणात ती जाऊ दे, म्हणून मी तिला काय केलं, अजून जरा असं वरती घेतला हात आणि तिला बाहेरचा परिसर बोलवतोय हे मी सांगत होते की तुला बाहेर जायचं आहे आणि बाहेर तू बाहेरची जी निसर्गाची मजा आहे ना ती तुला घ्यायची आहे. तू बराच वेळ इथं उभा आहेस, म्हणून मग मी तिला जरा ह्या साईडला पण नेलं. हे बघा इथं मोकळी जागा खूप होती, तरी पण ती इथून जाण्याचं काही नाव घेईना. मग म्हटलं इथंच जरी म्हणजे तिला ठेवून मी गेले असते, पण ती अजून बराच वेळ इथंच थांबली असती आणि झाडावर म्हणा किंवा इतर तिचे जे सहकारी असतील वाट बघत बसले असतील. तिला थोडंसं बादलीतलं पाणीही मी दिलं, तिनंही थोडंसं पाणी पिलं, तरी पण काय ती उडायचं नाव घेईना. तिला माझ्याजवळच बरं वाटत होतं. मी डोक्यात असा विचार करत होते की आपण ना घरात कसा कुत्रा, मांजराची पिलं वगैरे पाळली आहेत ना, त्याप्रमाणे ही चिमणी पाळूया का काय, कारण ही काय जायचं नाव घेईना. मग मी ना तिला इथं ठेवलं आणि तिला सांगितलं जा, तुला उडून जायचं आहे, तुला मोकळ्या वातावरणात मस्तपैकी हिंडायचं आहे आणि मस्त अशा छानपैकी तुला घिरट्या घालायच्या आहेत झाडावरून. तू काही लांब माझ्यापासून जात नाहीस, तू इथंच आमच्या झाडावरती घिरट्या घालणार आहेस. तुझी ज्या ज्या वेळेला तुझ्या मनात येईल की तुला इथे यायचं आहे, या पोर्चमध्ये कोणीही नसतं घरात दिवसभर, तर त्यावेळेला तू बिनधास्त इथे येऊन बसू शकतेस आणि आता तुला इथून बघ उडून जायचं आहे, काय करणार आहेस, किती वेळ थांबणार आहेस. तासभर होऊन गेला असेल, आता 1.5 तास जवळजवळ होत आला होता आणि अचानक ही चिमणी परत उडून गेली. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे अवश्य कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा.